तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सोनं चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ। आयात शुल्क 6% आता थेट 15%। पंतप्रधान मोदींकडून 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं आवाहन। आयात शुल्क वाढल्यामुळे सोनं चांदीच्या दरात सध्या मोठी वाढ, तर सोन्याच्या दरात 8,000 तर चांदीच्या दरात 20,000 वाढ। जीएसटी सह सोन्याचे दर 1,63,770 रुपयांवर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी। इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। मोदींकडून पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचंही आवाहन। राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकची वाहनं कमी केली जाणार। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सामान्य प्रशासन विभाग मोहीम हाती घेणार। मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा आढावा घेतला जाणार। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल पुरवठ्यामध्ये घट, तर युद्धामुळे इंधनाच्या पुरवठा साखळीवर परिणाम। इंधन टंचाई निर्माण होण्याची सुद्धा शक्यता। छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पालिकेची कारवाई। निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोजर। नोटीसवर समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे ही कारवाई। मतीन पटेलच्या घरावरील कारवाईला एवढी घाई का? छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच घर अनधिकृत होतं का? पालिकेच्या कारवाईनंतर जलील यांचा सवाल। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा सीबीआयकडे। शुभमनं पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावल्याचा संशय। शुभमला घेऊन सीबीआयचं पथक मुंबईमध्ये। नीट पेपरफुटी प्रकरणातील एक आरोपी पुण्यातला असण्याची शक्यता। पुणे पोलिसांकडून शहरामध्ये संबंधित आरोपीचा शोध सुरू। सूत्रांची माहिती। नीट परीक्षा रद्द झाल्याचं प्रकरण आता सुप्रीम कोर्टात। एनटीए बरखास्त करण्याची आणि एका नवीन संस्थेची स्थापना करण्याची याचिकेतनं मागणी। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनची सुप्रीम कोर्टात धाव। सुनील तटकरेंकडून रात्री शरद पवारांची भेट। सिल्वर ओकवरील या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण। प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली। तटकरेंची माहिती। प्रफुल्ल पटेल पक्षाच्या निर्णयानं अस्वस्थ। सूत्रांची माहिती। तर सुनेत्रा पवारांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये पटेलांचं नाव नव्हतं। आसामवरून परतताना पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास टाळल्याचीही माहिती। बारामतीमध्ये शिकाऊ विमान पडल्याची घटना। गोजुबावी गावाच्या हद्दीमध्ये शिकाऊ विमान कोसळलं। वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज सिंहस्थ लोगोचं अनावरण होणार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला जाणार। सिंहस्थ लोगो सी लिंक आणि गेटवे ऑफ इंडिया यासह सीएसएमटी स्थानकामध्ये झळकावला जाणार। विदर्भासह राज्यात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट। अकोल्यामध्ये सर्वाधिक 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर 1889 नंतर प्रथमच पुण्याचं तापमान 44 अंशांवर। तर कसारा आसनगाव लोकल आज दुपारी 2 तास बंद राहणार। दुपारी 3:30 ते 5:30 वाजेपर्यंत लोकल बंद राहणार, तर 14 ते 16 मे दरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका। अमेडियाला 22,46 लाख रुपयांचा भूर्दंड, तर अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत। महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावा लागणार। अखिलेश यादवांचे भाऊ प्रतीक यादव यांचं निधन, तर लखनौच्या शासकीय रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट। पुदुचेरीमध्ये आज नवीन सरकारचा शपथविधी। एन रंगस्वामी 5व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। भाजपचे 2 मंत्री ही शपथ घेणार। इराणची राजधानी तेहरानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के। भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केलवर, तर तेहरानसह 4 प्रांतांमध्ये रेड क्रेसेंटच्या या पथकांना सतर्कतेचा इशारा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर। इराणच्या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा करणार, मात्र व्यापार हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचं ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।